नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात सगळ्यांच्या आवडीचा झणझणीत आणि खमंग कटवडा. बाहेरून कुरकुरीत वडा, आतून मऊ, बटाट्यांचं सारण आणि त्यावर तिखट मसालेदार कट. एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये आणि हॉटेल सारख्या चवीत कशी बनवायची ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या झणझणीत कटवडा रेसिपीला. रेसिपी पूर्ण बघा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. खूप साधी सोपी रेसिपी आहे. नक्की संपूर्ण बघा आणि एकदा करून बघा. तर सर्वात आधी आपल्याला ना याचा मसाला तयार करायचा आहे. तर 2 ते 3 कांदे ना आपल्याला उभे कापून घ्यायचे आहेत आणि पॅनवर तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मी ते पाऊन म्हणजे 2 ते 3 चम्मच सुकं खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे. तुम्ही ते ओलं खोबरं घेऊ शकता किंवा मग खोबऱ्याची वाटी असेल तर ते कापून घेऊ शकता. ते भाजून घ्यायचं. नंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि थोडी कोथिंबीर. आता याच्यात तुम्ही खडे मसाले सुद्धा टाकू शकता म्हणजे लवंग, मिरी, दालचिनी, मोठी इलायची. पण माझ्याकडे जो काळा मसाला आहे ना त्यामध्ये सर्व मसाले आहेत म्हणून मी एक्स्ट्राचे खडे मसाले टाकणार नाही. आणि हो, तुम्ही ना याच्यामध्ये ना 1 चमच तीळ, 1 चमच धने सुद्धा भाजून टाकू शकता. त्याने पण खूप टेस्टी कट होतो. तर इथे मी मसाला भाजून घेतला आणि आता आपल्याला बटाट्याचं सारण करून घ्यायचं आहे वड्यासाठी. तर इथे ना गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकलं, राई, मोहरे आणि जिरे टाकून तडतडून घेतले. थोडासा हिंग टाकला आणि इथे मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकलेली आहे. दीड ते 2 चम्मच. किती तिखट बनवायचं त्यानुसार टाकायचं आणि ते 8 ते 10 मी बारीक मीडियम बटाटे होते. ते शिजवून घेतले, सोलून घेतले आणि असे मॅश करून घेतले. आता हे टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान ही बटाट्याचं सारण फ्राय करून घ्यायचं आहे. आता पाहिजे तर तुम्ही याला ना फोडणीसाठी कांदा सुद्धा टाकू शकता. पण मी कांदा स्किप केलेला आहे याच्या फोडणीसाठी. आणि याच्यात तुम्ही अख्खे धने किंवा मग थोडेसे मेथी दाणे पण फोडणीमध्ये तडतडून घेऊ शकता. तर त्याने पण टेस्ट खूप छान येते. आता इथे ना हा मसाला तयार झालेला आहे. त्याला सगळं मिक्स करायचं आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये मिक्स करून थंड होण्यासाठी. आता मी एका ताटात काढून घेते. तो वड्याचा आपल्याला जो वड्याच्या आतमध्ये जो म्हणजे बटाट्याचं सारण असतं ते सारण आता रेडी झालेलं आहे. आता आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. तर या रेसिपीचं नावच आहे कट वडा. तर त्यामुळे आता याचा कट बनवायचा आहे. तर इथे तीच कढई मी परत धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा ते पाऊण पळी तेल टाकून घेतलं. आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि जिरे टाकून छान तडतडून घ्यायचं आणि अर्धा टीस्पून हिंग टाकायचा. आणि आता जो मी मसाला पहिलेच भाजून घेतला होता ना तो मी वाटून घेतलेला आहे तो याच्यात टाकून द्यायचा. तर इथे कटाची आमटी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही मसाला तयार करा आणि वाटून घ्या. आता इथे मी मसाला टाकून घेतला. मसाला छान या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला वाटलेला आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं. ते पाणी सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि चटपटीत आहे आणि या पावसाळ्यात एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता इथे अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 2 चम्मच मी काळा मसाला घेतलेला आहे. जसं की मी म्हटलं होतं माझ्या या काळ्या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले सुद्धा आहेत. तर हा काळा मसाला 2 चम्मच घेतला. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमच्या घरातील बेसिक मसाले याच्यात टाकायचे आहेत. आता इथे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं. ते पाणी याच्यात टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. आता थोडंसं पाणी परत टाकलं आणि आता आपल्याला हा मसाला मिक्स करून ना मस्त शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवून शिजवायचा. शिजवल्याने काय होईल ना याला तरी खूप छान येईल. याच्यात जे आपण पाणी टाकलेलं आहे ना ते पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये आटून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे.
तर मसाला मी शिजवत आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून शिजून घेणार आहे. 1 ते 2 मिनिटच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटानंतर बघू शकता मसाल्याला छान तरी सुटलेली आहे आणि पाणी आटलेलं आहे. बघू शकता. आता इथे मिक्स करायचं आणि इथे मी 1 वाटी मूग आणि मटकी घेतलेली आहे. हे मी भिजत घातलं होतं आणि मोड आलेले आहेत. तर तुम्हाला नुसती मटकी टाकायची तर टाकू शकता किंवा मग मूग. तर इथे मी मूग आणि मटकी 1 वाटी टाकून घेतली आणि त्यानंतर आता आपल्याला किती पातळ बनवायचे आहे त्यानुसार याच्यात पाणी टाकून घ्यायचं. मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता कट म्हटलं की ते पातळच असतो, तो घट्ट नाही चांगला लागत. आपण याच्यात वडा टाकून खाणार असतो म्हणून याला पातळ बनवायचं आहे. तर मी इथे 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता याला मिक्स करायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं पाणी मी अजून टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं झाकून ठेवायचं. म्हणजे थोडी साईड उघडीच ठेवायची आणि झाकून ठेवायचं. आणि आता हा कट आपल्याला शिजू द्यायचा आहे. आता इथे आपल्याला साईडला वड्याचं जे बेसन असतं वरचं ते तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 पळी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी पळी तांदळाचं पीठ. आता तांदळाचं पीठ का घ्यायचं तर हे वडे ना तांदळाच्या पिठाने एकदम याचं सारण जे वरचं असतं ना ते एकदम कुरकुरीत होतं आणि टेस्टी सुद्धा होतं. तुम्हाला जर तांदळाचं पीठ नसेल टाकायचं तर तुम्ही 1 ते 2 चम्मच गरम तेल कडकडीत गरम करायचं आणि ते टाकून घ्यायचं. त्याने पण हे वरचं जे कवर असतं वड्याचं ते खूप छान होतं, टेस्टी होतं आणि कुरकुरीत होतं. तर इथे थोडीशी हळद टाकली मी, चिमूटभर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बेटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बेसनाचं. आता मी जी पळी घेतलेली आहे ती साधारण अर्धी वाटी इतकी पळी असेल. तर मी 1 ते 1.5 चम्मच इतकं बेसन घेतलं आणि म्हणजे 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. तुम्ही जर 2 वाट्या बेसन घ्यायचं असेल तर पाऊण वाटी किंवा अर्धी वाटी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता किंवा 1 वाटी सुद्धा घेऊ शकता. तर इथे सगळं छान मिक्स करायचं, गाठी नाही होऊ द्यायच्या आपल्याला. आणि हे जे वरचं वड्याचं सारण असतं ते तुम्हाला की पातळ पाहिजे की जाड पाहिजे त्यानुसार हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे हे बेसन पिठाचं बॅटर तयार करायचं आहे. मी अशा प्रकारे केलेलं आहे, ना जास्त जाड होणार याने ना जास्त पातळ. तर इथे हे बटाट्याचं सारण पण थंड झालेलं आहे. आता आपण याचे वडे करून घेऊया. आता मी ना याचे गोल गोलच करणार आहे. तुम्हाला जर याचे चपटे बनवायचे असतील म्हणजे चपटे वडे बनवायचे असेल तर तुम्ही चपटे करू शकता किंवा मग लंबळका आकार द्यायचा असेल तर तो सुद्धा देऊ शकता किंवा मग मी जसे गोल बनवत आहे ना त्यानुसार सुद्धा बनवू शकता. पण हे वडे मी गोलच बनवणार आहे. कटाच्या आमटीसाठी तर गोलच वडे आपल्याला दिसायलाही छान दिसतील आणि आमटीत टाकल्यानंतर पण ते एकदम छान दिसतील. तर इथे मी गोल गोल वडे करून घेतलेले आहेत. आता मी 3 ते 4 वडे करून घेते आणि बाकीचे मी तळता तळता बनवून घेणार आहे. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी आपल्याला बाहेरच्या सारखे हे वडे होणार आहेत. म्हणजे आपण जसं बाहेरचे खातो ना आणून त्याचनुसार होणार आहेत. आता इथे ही कटाची आमटी सुद्धा शिजलेली आहे. बघू शकता छान तरी आलेली आहे वरती. तर आता हिला ठेवायचं साईडला. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि कोथिंबीर टाकून साईडला ठेवून द्यायची. कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपण झाकण ठेवून अशी साईडला ठेवून देऊ. आता गॅसवर मी कढई ठेवली. ते कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मी तेल टाकून घेतलं आणि कडकडीत गरम होत आहे तेल. आता याच्यामध्ये काय करायचं, हा वडा अलगद या पिठामध्ये सोडायचा आणि वरतून अशा प्रकारे पण हे पीठ टाकायचं आणि अलगद आपल्याला या तेलामध्ये सोडायचं आहे. तर इथे सावधगिरी बाळगायची आहे कारण तेल खूप गरम आहे, हातावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगायची आहे. आणि जर तुम्हाला असं हाताने टाकायची भीती वाटत असेल तर मग एखादा असं पसरट चमचा घ्यायचा म्हणजे थोडासा मोठा, त्यावर हा वडा घ्यायचा आणि ते चमच्याने आपण या तेलामध्ये वडा सोडायचा. तर इथे ना मी वडे पण आता छान आलटी-पलटी करून तळून घेणार आहे. बघू शकता इथे वडे तळून रेडी झालेले आहेत. तर मी याला काढून घेते आणि दुसरे पण मी आता असेच करणार आहे. बघू शकता किती छान झालेले आहेत वडे. दिसायलाही छान झालेत आणि तेवढेच टेस्टी टेस्टी सुद्धा झालेले आहेत. आता मी दुसरे पण याच्यात टाकून घेते
आणि हे पण असेच आपल्याला आलटी-पलटी करून छान तळून घ्यायचे. इथे वडे रेडी झालेले आहेत. मी 1 ते 2 मिरच्या सुद्धा तळलेल्या आहेत. बघू शकता वडे किती छान झालेले आहेत. तर इथे वडे सुद्धा रेडी झालेले आहेत आणि कट सुद्धा रेडी झालेला आहे. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. याचं वरचं सारण पण बघू शकता किती पातळ झालेलं आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे. तर इथे मी एका ताटामध्ये कट घेतला किंवा तुम्ही याला मिसळ सुद्धा बोलू शकता तुम्ही ना. आणि जे आपण वडे तळताना जो भुगा असतो ना, तो भुगा पण घ्यायचा आहे साईडला. कुरकुरीत झालेला आहे आणि याच्यामध्ये 2 वडे टाकून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, कांदा घ्यायचा, मिरची घ्यायची, पाव घ्यायचे. तर कट वडा रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.